औषध निरीक्षक भरती प्रक्रिया एमपीएससी कडून रद्द। 22 मार्चच्या चाळणी परीक्षेत गैरप्रकाराच्या तक्रारी, एका उमेदवाराला प्रश्नसंच मिळाल्याचं उघड। मुंबईमध्ये आझाद मैदान वगळता इतर ठिकाणी आंदोलन करण्यावर बंदी, गृह विभागाचा निर्णय। शनिवार रविवारी आंदोलनाला परवानगी नाही। नागपूरमध्ये आज ओबीसींची बैठक, दिल्लीमध्ये ठिय्या आंदोलनाच्या बैठकीची तयारी, ओबीसी जनगणनेसाठी आग्रही। मुंबईकडे जाणारा रिंग रोड बाधित शेतकऱ्यांना नाशिक पोलिसांनी रोखलं, शेतकरी मुंबईला जाण्यावर ठाम, योग्य मोबदला देण्याची शेतकऱ्यांची मागणी। लातूरमध्ये वैद्यकीय अधीक्षकांकडून खासगी रुग्णालयामध्ये सिझेरियन, बाळंत महिलेचा मृत्यू, डॉक्टर अनिता अलगुले फरार। दिल्लीला कांदा रवाना होण्यास विलंब, दिवसभरात केवळ 20 क्विंटल कांद्याची लोडिंग, रात्री 7 ट्रक दाखल। साखरेच्या पाठोपाठ आता गुळाचे दरही भडकले, उद्योजकांचा नवीन ऑर्डर घेण्यास नकार, गुळाच्या दरामध्ये अनिश्चितता कायम। मराठी प्रशिक्षणासाठी 4 महिने मुदतवाढ, रिक्षा टॅक्सी चालकांना दिलासा, 1.5 लाखापेक्षा अधिक चालकांचं प्रशिक्षण पूर्ण। नागपूरमध्ये काँग्रेस नगरसेवक शुभम मोटघर यांच्या घरावर मध्यरात्री फायरिंग, घराच्या काचा फुटल्या, पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू। मध्य रेल्वेवर लोकलमध्ये 2 महिलांमध्ये जोरदार वाद, ठाणे ते बदलापूर दरम्यान लोकलमधील घटना। नाशिकच्या अंबड लिंक रोडवर भीषण अपघात, दुचाकी घसरली, ट्रकच्या चाकाखाली येऊन बाईक स्वाराचा जागीच मृत्यू। पुणे रेल्वे स्थानकावर डीआरआयची मोठी कारवाई, महिला प्रवाशाकडून 3,41,00,000 रुपयांचे अंमली पदार्थ जप्त। नांदेड जिल्ह्यातल्या लोह्यात चॉकलेटचा आमिष दाखवत 2 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, सोनखेड ठाण्याच्या हद्दीतली घटना, आरोपीला अटक। सोलापूर जिल्हा पुरवठा विभागाची डीमार्टवर धाड, साखरेचा तुटवडा निर्माण झाल्यानं तपासणी, तर डीमार्टमध्ये सध्या 38 क्विंटल साखरेचा साठा। आदित्य ठाकरे रायगडच्या दौऱ्यावर, मुंबई गोवा महामार्गाची पाहणी करणार। सरसंघचालक मोहन भागवत यांचं अमेरिकेमध्ये स्वागत, 17 दिवसांचा विविध देशांचा दौरा, तर 29 ऑगस्टला न्यूयॉर्कमध्ये मोठा कार्यक्रम। मोहन भागवत यांच्या 29 ऑगस्टच्या कार्यक्रमाला पाठिंबा नाही, न्यूयॉर्कचे मेयर जोहरान ममदानी यांचं वक्तव्य, तर प्रायव्हेट कार्यक्रम थांबवू शकत नसल्याचं स्पष्टीकरण। मध्य रेल्वेवर 28 ऑगस्ट पासून 15 दिवसांचा विशेष ब्लॉक, रात्री 11:30 ते पहाटे 5:10 टिटवाळा ते कसारा दरम्यान लोकल सेवा बंद। धाराशिव जिल्ह्यामध्ये अटल विद्यार्थी प्रयोगशाळेची दुरावस्था, शाळांच्या उदासीनतेनं विद्यार्थ्यांचं नुकसान, केंद्र सरकारचे लाखो रुपये पाण्यात। फ्रान्समध्ये चक्रीवादळाचा धुमाकूळ, 41 लोक जखमी, तर शेकडो घरांचं नुकसान, रस्ते रेल्वेसह हवाई वाहतुकीवर देखील वादळाचा परिणाम। नमस्कार, मी शुभम शिंदे। बुलेटिन